नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। स्मार्ट पिंपळे सौदागरमध्ये आजही शेतीची नाळ कायम, पारंपरिक बैलपोळाचा उत्साहाशी गेला। पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले। दिनांक सप्टेंबर 22, 2025। पिंपरी चिंचवड शहराचा एक भाग बनलेल्या स्मार्ट सिटी पिंपळे सौदागरमध्ये आजही शेतीतज्ञ शेतकऱ्यांची नाळ गावाच्या मातीशी घट जोडलेली आहे। कधी काळी शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी ओळखले जाणारे हे गाव आज उंच टॉवर्ससाठी ओळखले जाते। तरीही श्रावण महिन्यानंतर येणाऱ्या बैलपोळा या पारंपरिक सणाचा उत्साह येथे जराही कमी झालेला नाही। येथील शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। परंपरा आणि आधुनिकतेचा संगम गेल्या 2 दशकांमध्ये पिंपळे सौदागरमध्ये मोठे नागरीकरण झाले। शेतीची जागा मोठमोठ्या इमारतींनी घेतली, पण येथील शेतकऱ्यांनी शेती सोडली नाही। गावातील जमिनी विकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये शेती विकत घेतली आणि आपला प्रमुख व्यवसाय आजही कायम ठेवला। यामुळेच शहरी भागातील असूनही या गावात बैलपोळा सणाची भव्य परंपरा टिकून आहे। वाजत गाजत मिरवणूक आणि खास जेवण पोळा सणाच्या दिवशी बैलांना सजवले जाते। पिंपळे सौदागर गावातील माजी पोलीस पाटील यांच्या बैलाची सर्वात आधी पूजा केली जाते। त्यानंतर गावातून वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते। हे बैल गावातील ग्रामदैवत मुंजोबा मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि गुरुदत्त मंदिर मर्याई माता येथे दर्शनासाठी नेले जातात। त्यानंतर शेतकरी आपल्या लाडक्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवतात, जो त्यांच्यावरच्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा प्रतीक आहे। गावातील काटे परिवारांचा बैलगाडा कुंजीर, भिसे, कुटे, झिंजुर्डे, मुरुकुटे, जाचक, जगताप, लोंढे, धनवटे यांचे बैलगाडा अशा अनेक बैलगाड्या शर्यतींमध्ये उत्साहाने भाग घेतात आणि पारितोषिकेही जिंकतात। शेतकऱ्यांसाठी बैल हा केवळ एक प्राणी नसून तो त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य आहे। बैलपोळा हा सण त्यांच्या याच अतूट नात्याचा गौरव करतो। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।